हाय हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळी नाशिकच्या एक ताई घरी आलेल्या होत्या, तर त्यांना चकली वगैरे घ्यायची होती, तर त्या थोड्या बाहेर गावी गेलेल्या होत्या, तर येताना घरी आलेल्या होत्या। त्यानंतर मग आम्ही दुकानामध्ये गेलेलो होतो, आई, दादा आणि मी। आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, गौरव भाऊंचं लग्न जवळ आलेलं आहे। तर 14 मे गौरव भाऊंची तारीख आहे। एका त्यांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की 14 मे तारीख आहे, म्हणजे गौरवची तारीख किती आहे, तर 14 मे तारीख आहे गौरव भाऊंची। आणि इकडे आम्ही त्याचसाठी शॉपिंग करण्यासाठी आलेलो होतो। तर आज दादांचे कपडे पण घेऊन टाकले आणि अंशूलाही ड्रेस बघायला आलो होतो। तर आई इकडे पहिले तिला डेली यूजसाठी ड्रेस घेत होतो, बघत होतो कॉटनमधले छान असे। तर डेली यूजसाठी बघितले, पण आम्हाला काही एवढे आवडले नाही। त्यानंतर मग आम्हाला तिला लग्नासाठी पण ड्रेस बघायचा होता, पण लग्नासाठीही आम्हाला काही ड्रेस आवडला नाही। मग डेली यूजसाठीच आम्ही तिला ड्रेस घेतले 4-5। मुलांना डेली यूजसाठी मऊ कपडे असले की मुलं कंटाळत नाही, आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे ना, त्यामुळे मुलांना मऊ असे कपडे पाहिजे। तर तुम्हाला हा पेस्ता कलरचा दिसतोय वरती, तर त्यामध्ये आम्ही तो एक घेतला, कॉर्ड सेट येतो, तर तो एक घेतला। आणि त्यानंतर घरी जायला खूप जास्त उशीर झालेला होता, 9-9:30 झालेले होते। मग आम्ही घरी गेल्यानंतर हॉटेलला जाण्याचा प्लॅन ठरला, कारण की उशीर झालेला होता आणि घरी जाऊन स्वयंपाक करायचा आज कंटाळा पण आलेला होता। तर मग सगळेजण बोलले की आज बाहेर जाऊ मस्त जेवायला, तर आम्ही सगळे बाहेर गेलेलो होतो आज मस्त जेवायला। अंशूची इकडे बडबड चाललेली होती, तर शिव आम्ही सगळेच होतो, आई, दादा, मिस्टर आणि मी। तर आम्ही आता सगळे बाहेर आलेलो होतो आणि अंशू मस्त सगळ्यांशी गप्पा वगैरे मारत होती, पण मग खूप गाड्यांचा आवाज येत होता, त्यामुळे आवाज म्यूट केला आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आम्ही संस्कृती हॉटेललाच कायम जात असतो, तिथेच आम्ही आलेलो होतो। आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथे पूजन ते पण भेटले, तर ते आमच्या साईडच्या टेबलवर बसलेले होते। पूजा, शंभू आणि तिचे भाऊ आणि वहिनी ते पण होते, आणि रोहित भाऊ नंतर येणार होते, तर तेही तिकडे बसलेले होते आणि आम्हीही त्यांच्या शेजारच्या टेबलवर बसलेलो होत्या। तर अंशू आणि शंभूच्या छान अशा गप्पा चाललेल्या होत्या टेबलवरूनच, आणि ह्या टेबलवर आम्ही बसलेलो होतो। पहिल्यांदा सोयाबीन चिल्ली ऑर्डर केली, त्यानंतर मग सगळे काजू वगैरे भाजी ऑर्डर केलेली होती। छान असं जेवण झालं। शिवनी छान असं सूप घेतलेलं होतं, त्याला सूप खूप जास्त आवडतं, त्यामुळे त्याने सूप घेतलेलं होतं पिण्यासाठी। तर शुभ सायंकाळ, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आता मी छान अशी रेडी झाली आहे आणि निघाली लग्नासाठी। तर लग्न आहे माझ्या आत्याच्या मुलीचं, तर ते खोपडीला आहे, म्हणजे इथून थोडं अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तर तिकडे। आणि करम भाऊ मला येतोय घ्यायला, तर मी मस्त रेडी झाली आहे। तर बघा कसं वाटतंय माझं लुक, नक्की सांगा कमेंटमध्ये। शिव आणि बाकी कोणी नाही आहे, ते फक्त मीच एकटी चालले आहे। शिव कुठे चाललाय? आज तुझ्या घरी ना, तिथे गल्लीमध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तिकडे चाललाय हा सगळे पण। तर चला आता निघतोय। तर आम्ही निघालो होतो लग्नाला, तर भाऊ मला घ्यायला आलेला होता आणि वहिनीन ते आम्ही सगळेच होतो, पण गाडीमध्ये संध्याकाळच्या वेळेस कसं अंधार असतं, त्यामुळे गाडीतला काही शूट घेतला नाही। तर सिन्नरपासून म्हणजे थोडंसं अर्धा-1 तासाचा रस्ता होता, तर तिथे लॉन्सही थोडंसं लांब होतं आत्याच्या गावापासून पण। तर आता आम्ही पोहोचलेलो होतो लॉन्सला, समर्थ लॉन्स होतं, आणि इथे छान अशी प्री-वेडिंग वगैरे, नवरी नवरदेवाची एंट्री असं सगळं चालू होतं। आम्ही आल्यानंतरच नवरी नवरदेवाची एंट्री झालेली होती, आणि छान असा मंडपही छान असा दिलेला होता, डेकोरेशनही छान होतं, आणि गर्दीही भरपूर होती, तुम्हाला दिसत असेल। तर लॉन्सही भरपूर मोठं होतं, त्याची पार्किंग वगैरे सगळंच काही मोठं होतं लॉन्सचं। त्यानंतर नवरी नवरदेवाची छान अशी एंट्री झाली। तर इकडे आत्याही आलेली होती आम्हाला भेटण्यासाठी, तिने बघितल्यानंतर, तर ती पण आमच्याशी बोलत होती, तिचाही लुक छान होता। काय
ताई कोकाटे पण आलेल्या होत्या. त्यानंतर मम्मी काकू वगैरे सगळे इकडे बसलेले होते, अंकिता वहिनी ते. आणि लग्नाला सुरुवात झालेली होती. आता इकडे वारंही होतं थोडंफार. आणि त्यानंतर सोपान भाऊ आणि वृषाली बहिणी एका बाहेर लग्नाला गेलेले होते, दुसऱ्या तिकडचं लग्न लावून ते इकडे आलेले होते. तर दोघेही आलेले होते आणि समू पण त्यांच्यासोबतच होती, तीही आलेली होती. आणि इकडे पप्पा जेवण करायला बसलेले होते, आम्हीही जेवण करायला चाललेलो होतो. तर पप्पांचं जेवण होत आलेलं होतं. त्यानंतर मग आम्ही इकडे सगळे जेवण करायला बसलो. तर जेवणासाठी ही छान असा मेनू होता. आणि कार्तिकी थोडीशी नर्वस झालेली होती, कारण की तिला काहीतरी ती म्हणत होती की मोबाईल बघून मला जेवायचं आहे, पण वहिनी काही तिला मोबाईल देत नव्हत्या, त्यामुळे ती थोडीशी नर्वस झालेली होती. त्यानंतर मग जेवण वगैरे झाली, मग आम्ही आत्याला भेटलो. मग आत्याला भेटून आम्हाला निघायचं होतं. तर आता आत्याचाही लूक इकडे छान होता. तर ही माझी आत्या आहे आणि हिच्याच मुलीचं लग्न आहे. तर आत्याच्या साडीचाही कलर छान होता. त्यानंतर इकडे आजीसोबत सगळ्यांनी फोटो काढले. त्यानंतर ही पण माझ्या काकांचीच मुलगी आहे, तिच्यासोबतही आम्ही छान असे फोटो काढले. तर आम्ही सगळ्यांनी इकडे फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर मग आम्हाला निघायचं होतं घरी. तर इकडे सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढून घेतले. ऐक ना, तुझे पप्पा पार्टी देणार आहे आज. हा, हो ना, हो ना. आय पोरी. भाऊ आणि वहिनी गाडीवर आलेले होते, टू व्हीलरवर. ते आमच्या पहिले निघाले. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. रस्ता थोडा सुनसानच होता, म्हणजे हायवे वगैरे नव्हता, गावाच्या साईडनेच रस्ता होता. तर चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.